विधानसभा चुनाव में अकोला में वंचित बहुजन आघाड़ी की हार के बाद वंचित के कार्यकर्ताओं में गुस्सा नजर आ रहा है और वे इस बात पर विचार करने लगे हैं कि जिले में वंचित बहुजन आघाड़ी की बड़ी ताकत के बावजूद भी वंचित की हार क्यों हुई। फोन मी बोलली शेखरच्या फोनवर बोलले तुम्ही कोणा तुम्ही तुम्हाला मग एवढा तुम्ही कसं काय हे करून राहिले? निवेदन द्यायचं मी घरी नाही ना, कोणते निवेदन द्यायचं घेतो ना मी तुमचे निवेदन दाखवाल नाही इकडे इतका वेळ बाहेर तुम्ही हे करून तुम्ही काय मला सांगून आले काय की आम्ही ताई येऊन राहिलो बंगल्यावर मला काही पर्सनल असते ना मग बोलायची नाही पद्धत असेल तुमच्या जवळ बोलायची पद्धत नाही काहीच बोलू नाही फक्त वंचितचे कार्यकर्ते थांबतात वंचितचे कार्यकर्ते साहेबाचे कार्यकर्ते आपण आपल्या सगळे सन्मान आहे एवढं निवेदन द्यायसाठी आलो की बा तुमच्या गावात जे 99 माझ्या गावात 99 मत पडले मी प्रयत्न केले अतोनात प्रयत्न केले मी घरी बसलेली नव्हती तुम्हाला जिल्हा परिषद अध्यक्ष पद दिलं मग तुम्ही साहेबांनी दिलं मग साहेब विचारतील ना मला जाग मग त्याचा तुम्ही कामात काही कमी पडले का आणि फक्त अकोला जिला परिषद में वंचित बहुजन आघाड़ी की पकड़ है और ग्रामीण इलाकों में वंचित बहुजन आघाड़ी को बड़ी संख्या में मतदाता मिलता है, लेकिन विधानसभा चुनाव में वंचित बहुजन आघाड़ी को हार का सामना करना पड़ा है। अकोला जिला परिषद में वंचित बहुजन आघाड़ी की सत्ता, फिर भी जिला परिषद अध्यक्ष के गांव में वंचित बहुजन आघाड़ी के उम्मीदवार को केवल 99 वोट मिले हैं। इसीलिए नाराज वंचित कार्यकर्ता सीधे जिला परिषद अध्यक्ष के बंगले पर पहुंचे और जिला परिषद से सवाल किया। इस बारे में अध्यक्ष को जवाब देना था। मौखिक विवाद हुआ, लेकिन पार्टी कार्यकर्ता के रूप में कहा कि हम यह पूछने आए थे कि वंचित बहुजन आघाड़ी को कम वोट क्यों मिले, और कार्यकर्ताओं ने यह भी कहा कि जिला परिषद अध्यक्ष द्वारा उनके साथ अपमानजनक व्यवहार किया गया है। बताया गया है कि जिला परिषद अध्यक्ष और वंचित बहुजन आघाड़ी के कार्यकर्ताओं के बीच हुई नोकझोंक का वीडियो सोशल मीडिया में वायरल हो गया है। जो अकोला जिल्हा हा वंचित बहुजन आघाडीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। या अकोला जिल्ह्यातील 5ही मतदारसंघामध्ये बाळासाहेबांच्या आदेशानुसार 5 उमेदवार देण्यात आले होते। त्याचाच एक भाग म्हणून अकोट विधानसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला, ज्या अकोट विधानसभा मतदारसंघातील तेल्हारा तालुक्यातून जिल्हा परिषद अध्यक्ष येतात, त्या तेल्हारा तालुक्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या गावात चक्क वंचितला 99 मतं मिळालेली आहेत। सर्वच प्रसार माध्यमांनी यांची दखल घेतलेली आहे आणि त्याचाच भाग म्हणून त्यांना जाब विचारण्यासाठी आम्ही अध्यक्षांच्या बंगल्यावर आलो असता अध्यक्षांनी किमान अर्धा तास आम्हाला तात्काळ ठेवलं। आम्ही त्यांना याचना करत होतो, विनंती करत होतो की ताई बाहेर या, आम्हाला तुम्हाला निवेदन द्यायचं आहे, ताई बाहेर या, आम्हाला तुम्हाला निवेदन द्यायचं आहे। पण ताई चक्क अर्धा ते पाऊण तास बाहेर आल्या नाहीत आणि त्यानंतर त्यांनी बाहेर नाही तर आम्हाला आत बोलावलं आणि जेव्हा आम्ही आत गेलो तेव्हा ताईंची भाषा ही चक्क अरेरावीची भाषा होती आणि ताईंनी आम्हाला चक्क पोलीस कंप्लेंटची भीती दाखवली। मग पोलीस कंप्लेंटची भीती तुम्ही दाखवता आम्हाला, आम्ही कार्यकर्ते म्हणून तुम्हाला विचारायला आलोत, आम्ही नक्षलवादी नाही, आम्ही आतंकवादी नाही, आम्ही चुकीच्या उद्देशाने तुमच्याकडे आलो नाही, मग तुम्ही चुकीची एवढी अरेरावीची भाषा कशी काय वापरता? कार्यकर्ता म्हणून आम्ही विचारायला आलो आणि पदाधिकारी म्हणून तुमचं उत्तर देणं तुमचं कर्तव्य आहे। तेव्हा ताई म्हणाल्या की मला बाळासाहेब विचारतील। हो, तुम्हाला बाळासाहेब विचारतीलच, त्यात प्रश्नच नाही, पण आम्ही कार्यकर्ता म्हणून विचारणार नाही का?